नमस्कार, मी वैष्णवी आणि तुमचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे। आज मी तुमच्याशी माझ्या माहेरची परसबाग शेअर करणार आहे। त्याआधी मी झाडांना पाणी टाकून घेते आणि नंतर व्हिडिओ कंटिन्यू करते। चला तर मग आधी तुम्हाला मी एक साईडचे झाडं दाखवणार आहे, म्हणजे त्या साईडचे, आणि नंतर या साईडचे झाडं दाखवून देणार आहे। इकडे तर जास्त फुलाचे पानाचे वगैरेच आहे, पण इकडे औषधीचे आणि काही फळांचे वगैरे झाडे आहे। आता एंटर करत असताना सर्वात आधी मम्मीने हे देवतरुट्याचं झाड लावलं आहे, जे की दाढ दुखते त्याच्या खूप कामी येते। सोबतच हे मनी प्लांट, नंतर कोरफड ज्याला आपण ॲलोवेरा म्हणतो, आणि हे एक शोपीसचं झाड आहे। त्याच्या मागे हे एक शोपीसचं झाड, लगेचच जास्वंदसुद्धा आहे, आणि त्याच्या मागे हे पपई बघू शकता तुम्ही। आता याच्या काही पपया गळून पडलेल्या आहे हवेमुळं, पण बऱ्याचशा आहे। तरी आमच्याकडे 4 पपईची झाडं असल्यामुळे काही टेन्शन नाही। नंतरच असं गेलं थोडं की इकडे मोगऱ्याचं झाड, त्याच्यानंतर हे आवळा, नंतर हे छोटंसं शोपीसचं झाड मम्मीने तयार केलं, आणि हे माझं आवडतं नारळाचं झाड। त्याच्या मागे आहे अश्वगंधा, आणि नारळाच्या झाडामागे लगेचच ना बेलीचं झाड आहे, जे की मी तुम्हाला थोड्या वेळात दाखवतेच। आता इथे नारळाच्या झाडापाशीच ना कढीपत्ता, त्याच्यानंतर डबल फुलांचा जास्वंद ज्याला 32 पाकळ्या जास्वंद म्हणतो, आणि नंतर एक कढीपत्त्याचं झाड आहे। सोबतच त्याला लगेचच लागून निंबूचे झाड, आणि इकडे गवती चहा, हे एक शोपीसचं झाड आहे। परत मागे एक शोपीसचं झाड, आणि ते बोरवेल आहे। ओके, नंतर हा फिकट गुलाबी जास्वंद आहे, जो सिंगल पाकळीचा आहे, त्याला आता फुलं नाही उन्हाळा असल्यामुळे। आणि हा फिकट गुलाबी जास्वंद, सॉरी एक वाईट आहे आणि एक फिकट गुलाबी आहे। ओके, आणि त्याच्या मागे लगेचच चक्रीचं झाड आहे एक। आता हे निंबू पाहून घ्या आधी, इतक्या उन्हाळ्याचे सुद्धा ना किती छान निंबू पकडलेले आहे। आणि मी हा व्हिडिओ संध्याकाळच्या टाईमला शूट करते, त्यामुळे थोडा पाखरांचा वगैरे आवाज येतो, तो थोडा इग्नोर करा प्लीज। आणि ह्या निंबूच्या झाडामागे लगेचच ना जांबाचं झाड आहे, आणि त्याच्याच जवळ लगेच पपईचं झाड आहे, ज्याला भरपूर अशा पपया लागलेल्या आहे, जे की मी मागे जाऊन दाखवतेच। त्याआधी त्याच्या मागे परत फुलांचं झाड आहे, जे मी तिकडल्या साईडून तुम्हाला दाखवेन तर क्लिअर दिसूनच येईल। तर इथून आतमध्ये जायचं, परत एक निंबूचं झाड आहे, जे की रँडमली निघालेलं होतं, पण मम्मीने काही त्याला तोडलेलं नाही। त्याआधी इकडून दाखवते, हे बघा बेलीचं झाड। आता आमच्याकडे गणपती महालक्ष्मी असते, तर हे झाड मम्मीने तयार करून घेतलेलं आहे, आणि एक माझ्यासाठी सुद्धा लावलेलं आहे। नंतर हा वालाचा वेल, परत इकडे चिंचेचं झाड। आता गावात होते ते तोडल्यामुळे मम्मीने हे तयार केलं, म्हणजे आम्हाला आवडते म्हणून। सोबतच इकडे सुद्धा एक छोटंसं निंबूचं झाड आहे, आणि तिकडे मिरची, अष्टक वगैरे आहे। आता हा इकडे पुदिना बघा, मम्मीने इतका सारा लावला आहे ना, जो तिकडे तिकडे फळलेला आहे। आता हे बघा जांब, किती सारे छोटे छोटे असे जांब पकडलेले आहे, आणि पुढल्या महिन्यात जेव्हा आम्ही अधिक महिन्यासाठी येऊ ना, तेव्हा हे खायच्या कामी पडतील। आणि जांभळाला लागूनच जी पपई आहे, त्याला पपया बघा, पपई बघा किती पकडलेले आहे। आता आमच्या गावाला लागूनच रेल्वे लाईन आहे, त्यामुळे तो आवाज तुम्ही इग्नोर करा। हे लाल फुलांचं झाड, हे पांढऱ्या चक्रींचं झाड, हा गुलाबी कण्हेर आहे। ओके, जास्वंद आहे इकडे, आणि एक चाफ्याचं झाड आहे, जे की मी लग्नाआधी लावलेले होते, आणि ते लगेचच वाढून आलेले आहे। हे धोत्र्याचं झाड, जे की टोंगळे वगैरे दुखल्यानंतर पायऱ्या लावायच्या कामी पडतं। आणि परत इकडे मोकळी जागा आहे, जिथे मम्मीने पालक, मेथी, सांबार, चवळीच्या शेंगाची झाडं आणि काही भेंडीची झाडंसुद्धा आता लावून घेतलेली आहे, जे की पुढल्या महिन्यात आणि पावसाळ्यातसुद्धा कामी पडते। आणि इकडे बघा किती सारा कोरफड वाढलेला आहे।
आणि सोबत एक काटेरी बाबुळीसुद्धा तयार झालेली आहे. नंतर हे चाफ्याच्या फुलाचं झाड आणि हे शोपीसचं झाड आहे, ज्याचं नाव मला परत माहिती नाही. हे आंब्याचं झाड, जे की आता 2 वर्षाचं पूर्ण होईल. सोबतच हे एप्रिल मेचं झाड आणि ते अष्टकची फुलं. आता ही झाडं भरपूर मम्मीने उपडून टाकलेली आहे, कारण आता तिला पावसाळ्यासाठी नवीन रूप तयार करायचे आहे म्हणून. आपण इथून पालक मेथीला क्रॉस करून गेलो की इकडे लगेचच परत एक जास्वंदाचं झाड येते. असं म्हणता येईल की आमच्याकडे जास्वंदाची प्रत्येक व्हरायटी आहे. आता आमच्याकडे झाडाचा शौक मम्मी आणि पप्पा दोघांलाही आहे. आता हे एक पांढरं चाफ्याचं झाड, हा कोणता प्रकार आहे माहीत नाही, पण आमच्या इकडे याला चाफाच म्हणतो. आणि मागे सागाचं सुद्धा झाड आहे, जे की मी लग्नाआधी लावलं होतं. इकडून हा असा पूर्ण भाग तुम्हाला दाखवलेला आहे. आता ह्या झाडाच्या पाठीमागे सुद्धा जो भाग आहे मेथी पालक वगैरे लावलेला, तो सुद्धा तुम्हाला दाखवलेला आहे. आणि हा सुद्धा, आता हा जो मंडप दिसते इथे पावसाळ्यामध्ये पुन्हा वाल, काकडी या गोष्टी लावल्या जातात. आणि मागे जी खाली जागा दिसते तुम्हाला कंपाऊंडपर्यंतची, म्हणजे त्या मोठ्या झाडापर्यंतची, ज्याचं नाव मला पुन्हा माहिती नाही. ओके, तर या जागी आम्ही तुरी किंवा मग बाकीचे झाडं लावत असतो, जशी झेंडू, तुरी या गोष्टी होत असतात पावसाळ्यामध्ये. आणि कोहळंसुद्धा. आता परत आपण इकडे जाऊ. आता हे आमचं तुळशी वृंदावन आणि हनुमानजी. आता हनुमानजीची स्टोरी अशी आहे की एक मरण पावलेला बंदर पप्पाला सापडला होता रस्त्यानं खूप वर्षाआधी. तर तो पप्पानी घरी आणून काढला आणि त्याच्या जागी ही मूर्ती स्थापन केलेली होती. दुसऱ्या बाजूचं तुम्हाला दाखवते. इथे सुद्धा एंट्रन्सला जास्वंदाचं झाड आहे, जे की सर्वात जुनं जास्वंदाचं झाड आहे, जवळपास 40 ते 45 वर्ष अगोदरचं. ओके, आता हे जाळीतूनच दाखवते, कारण तिकडून जाणं काही पॉसिबल होणार नाही मला. हे एक शोपीसचं झाड लावलेलं आहे. परत हे एक शोपीसचं झाड, याचं नाव मला माहीत नाही, पण हे खूप फेमस असं झाड आहे. ओके, आणि तुम्ही बघू शकता मम्मीच्या घरी किती तुळस निघालेल्या आहे. अनलिमिटेड तुळस निघालेले आहे जागोजागी. आणि हे छोटंसं जांभळीचं झाड तयार झालेलं आहे. याच्या मागे हे सीताफळ आहे. आता यावर्षी ते छाटून घेतलेलं आहे, पण त्याला पालवे येतीलच. एक झाड जळलेलं आहे. आणि हे छोटं बेलीचं झाड मम्मीने माझ्यासाठी तयार करून घेतलं. आणि ही तुळस बघा. आता तुळस लागलेला मम्मी कधीच तोडत नाही, त्या वाढते तेवढा वाढू देते ती नेहमी. हा पीच कलरचा जास्वंद आणि एक तो आहे तो रेड कलरचाच आहे त्याच्या मागे, जो की मिक्स आहे, पण ते असं चिरे चिरे गेले आहे त्याला, तसं आहे. नंतर हा विक्रती येलो कलरचा जास्वंद, हा गुलाब आणि हा पर्पल कलरचा जास्वंद आहे. आता आमच्याकडे झाडाची आवडणं मला, मम्मीला आणि पप्पाला तिघांनाही आहे. आता यातली काही झाडे मी लावली होती, पण सर्व जिम्मेदारी त्याची मम्मीकडेच आहे. हे काही शोपीसची झाडं, हे सुद्धा शोपीसचं झाड आहे. हे तुळस आणि पुदिना बघू शकता तुम्ही. ओके, हे सुद्धा शोपीसचे झाडं आहे. पिल्ली सीताफळं. आणि हे पानाचं झाड आहे. मम्मीने याला ऊन लागते म्हणून झाकून ठेवलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आता याला केळीची सालं टाकलेली आहे, जेणेकरून त्याला पाणी धरून राहावं, कारण हे झाड खूप नाजूक असते. आणि मागे ही चिल्ले पिल्ले बघू शकता तुम्ही. पप्पानी कोणाला तरी मागितली होती झाडायला लावायसाठी, म्हणून ते इग्नोर करायचं. त्याचं काम झालेलं आहे, ते आम्हाला फेकूनच द्यायची आहे. परत हा चिरोळी पानाचा जास्वंद, याचं फूल आल्यानंतर तुम्हाला कधीतरी दाखवेन मी, एक्सप्लेन नाही करता येत आहे मला. आणि पुन्हा हा व्हाईट कलरचा जास्वंद. ओके, आणि हे झाडं तर भरपूर आहे. इकडे हे कुंदाचं झाड आणि हे शोपीसचं झाड आहे. इकडे जाडवाली चक्री आहे, ज्याला बटमोगरा म्हणते आमच्या इकडे. परत इकडे पपई आहे एक. आणि हे छोटे छोटे सगळे शोपीसचे झाडं आहेत. ओके, याचं झाड जे की अक्षय तृतीयेला वापरलं जातं. ही निंबाचं झाड, ज्याला छोटे छोटे आता फळं आलेले आहे. असे आमच्याकडे 4 झाडं होते. 3 आम्ही कापली, कारण घरावरती त्याच्या फांद्या पडत होत्या, पावसाळ्यामध्ये खूप त्रास राहत होता आणि सापसुद्धा राहत होते त्याच्यामुळं. पण हे एक जे छोटं झाड आहे ते आम्ही ठेवलेलं आहे सावलीसाठी म्हणून. मागे बोर आहे, बोरीचं झाड आहे, बस इतकंच. आणि हो, तुम्हाला साईडचं पण थोडंसं दाखवते. इकडे सीताफळ आहे. आणि हे खंडूचक्राचं झाड, हे सुद्धा आयुर्वेदिक औषधीच्या कामी पडतं. आणि मला वाटतं ते पायाचे वगैरे दुखणं असतं ना, त्यालासुद्धा ते शेकून लावायसाठी होतं.
मोगरा, हा परत डबल जास्वंत, हा कथिया कलरमध्ये आहे, मरून कलरमध्ये. आता हे अळूचं झाड, ज्याला आमच्या इकडे धोपा म्हणते, हे सुद्धा बाहेर म्हणजे घराच्या बाहेर म्हणून पप्पांनी लावून घेतलेलं आहे. म्हणजे इकडून भांड्याचं वगैरे पाणी जातं त्याला आणि त्याची वाढ होते. ते कधी कधी महालक्ष्मीला वगैरे आमच्या इकडं मान असते आणि पोळ्याला सुद्धा. तर कुठे बाहेर जाऊ नये किंवा मग कधी कधी भेटत नाही, त्याच्यामुळे तेही घराबाजूनं लावून दिलं आणि ते सर्वांच्याच कामी पडतं. नंतर मागे एक शेत आहे. अशी आहे माझ्या माहेरची परसबाग. तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. बाय. आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि हाईप करायला विसरू नका. चला भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.